ताटामध्ये आवडीची भाजी असलं ना तर माणूस 2 घास जास्तीचे खातं. पण मंडळी, माझं मत असं आहे की भाजी बनवण्याची पद्धत जर बदलली ना तर न आवडणारी भाजीसुद्धा आवडीची लागते आणि त्यामुळे माणूस आणखी 2 घास काही 4 घास जास्तीचे खातं. तर ही रेसिपी खूप सोपी आहे. जरासुद्धा आवडली ना तर व्हिडिओला लाईक करा आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. तर इथं मी कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घातले, त्यामध्ये अगदी थोडंसं खोबरं घातलं, तेल घातलं, अर्धा चमचा तीळ घातलेत आणि अर्धा चमचा धणे घातलेत. आता हे सगळे जिन्नस तुम्ही सेपरेटसुद्धा थोडंसं तेल घालून भाजून घेऊ शकता. पण वेळ नसेल एकत्र भाजले ना तरीसुद्धा खूप छान असं हे भाजलं जातं. सुरुवातीला मोठा गॅस करायचा, व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी बारीक करायची. त्यानंतर यामध्ये मी थोडासा लसूण घातला आहे, काही कोथिंबीरीच्या काड्या घातल्यात आणि एक हिरवी मिरची यामध्ये मी तोडून घातली, जी फारशी तिखट नाही आहे. जर तुमच्याकडच्या हिरव्या मिरच्या तिखट असेल, नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं भाजल्याच्या नंतर थोडंसं थंड करायचं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं. तर तुम्ही हे शेंगदाणे बघू शकता, अजिबात असे म्हणजे खूप जास्त असे डार्क नाही, या तर खूपच असे हे नाही, व्यवस्थित भाजलेले आहेत. जर अशा पद्धतीचं जर आपण वाटण तयार केलं ना तर भाजी चविष्ट बनवून तयार होते. तर इथं अगदी थोडंसं पाणी घालून याचं असं व्यवस्थित असं वाटण मी तयार केलेलं आहे. तर इथं मी हे अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत. तर मंडळी, हे जे वांगे आहेत ना तर ह्या वांग्यापेक्षा ना आपण ते निळे वांगे घेतो ना तर तेच वांगे आपण नेहमी घेतो. हे वांगे शक्यता नाही घेत. तर आज मी हे वांगे मला खूप छान असे ताजे मिळाले म्हणूनही मी घेतले. तुम्ही ते निळेवाले वांगे जरी भेटले ना ते घेतले ना तरीसुद्धा चालणार आहे. पण ह्या वांग्याची चव ना खूप भारी येते, त्यामुळे हे वांगे नक्की आणा. तर इथं मी फक्त वांग्याला अशा चिरा करून घेणार आहे. त्यानंतर मी यांचं देठ वगैरे काहीच काढलं नव्हतं, का तर जी वांग्याची भाजी असते ना मंडळी, त्याची संपूर्ण चव त्याच्या देठांमध्ये असते. त्यामुळे याचं मी देठ काढलं नव्हतं. तुम्ही थोडंसं देठ काढून जरी घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे. आता इथं मी ना पाणी घेतलं होतं आणि पाण्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घातलं होतं, म्हणजे काय होतं ना वांगी अशी काळी पडत नाही. आणि मी संपूर्ण आधी वाटण तयार करून घेतलं आणि त्यानंतरच वांगी चिरून घेतली, म्हणजे फारशी काळी पडत नाही. पुन्हा इथं गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये अगदी अर्धा चमचा तेल घातलं आणि ही वांग्याची भाजी आपल्याला या पद्धतीने बनवायची. तर खूपदा आचारी पद्धतीच्या भाज्या मंडळी आपल्याला खूप आवडतात, पण आचारी पद्धतीमध्ये ज्या भाज्या बनवल्या जातात ना त्याचं तेलाचं जे प्रमाण असतं ते खूप जास्त असतं. आणि खूपदा वांग्या बटाट्याची जी भाजी असते ना त्यामध्ये वांगे अशा पद्धतीने फ्राय करूनच ती भाजी बनवली जाते, त्यामुळे ती खूप चविष्ट बनवून तयार होते. तर आज मी सुद्धा छान असे हे वांगे कमी तेलामध्ये व्यवस्थित असे फ्राय करून घेणार आहे, म्हणजे भाजी खूप छान बनवून तयार होते. आता हे वांगे असे व्यवस्थित अलटून पलटून आहे ना मस्त असे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे भाजी खूप स्वादिष्ट बनवून तयार होते. तर तुम्ही इथं थोडंसं जरी असं मीठ घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे. पण मंडळी, मी पाण्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे मी इथं घातलं नाही. आता हे वांगे तळून झालेले आहेत. आता हे वांगे काढून घ्यायचे आणि इथं आणखी थोडंसं तेल घातले आणि यामध्ये असे 2 टोमॅटो मध्ये चीर करून 2 तुकडे याचे मी करून घेतले होते. तर ह्या भाजीमध्ये ना, ही भाजी मी माझ्या मैत्रिणीच्या घरी खाल्ली होती, मला प्रचंड आवडली होती, त्यामुळे ही रेसिपी मी घरी ट्राय केली. तर मला ही रेसिपी खूप आवडली. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. नेहमीपेक्षा आपण जे भरलं वांगं किंवा वांगं बटाटा बनवतो त्यापेक्षा ह्या भाजीची चव खूप वेगळी आणि खूप छान येते. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने कधी वांग्याची भाजी नसेल ट्राय केली ना तर एकदा नक्की ट्राय करा. तर हे टॅमॅटो आहेत ना मंडळी, मोठ्या गॅसवर तळून घ्यायचे. खूप अशा लहान गॅसवर आपण तळायला गेलोत ना तर ते लगेच मऊ होतात आणि पाणी सोडतात. पुन्हा अर्धा चमचा तेल घातलं आणि यामध्ये कांदा लसूण मसाला आणि घरगुती जे आपला मसाला असतो ना तो घातला, हळद घातली आणि जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं हे वाटण घालायचं. आता हे वाटण आणि हे पावडर मसाले हे छान असे एकत्रित व्यवस्थित असे परतून घ्यायचे. जितके छान तुम्ही हे परतून घ्याल ना तेवढी मस्त ही भाजी बनवून तयार होते. त्यानंतर इथं मी सुहानाचा मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे जर नॉनव्हेजचा कोणताही मसाला असेल ना तो थोडासा यामध्ये घातला ना तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर इथं चवीनुसार मीठ घालायचं. ही जी भाजी आहे ना ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप भारी लागते. आता याला बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी विसळून मी घातलेले. आता हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं आणि यावरती थोडंसं झाकण ठेवून याला व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा, ज्यावेळेस तुम्ही ही भाजी घरी बनवाल ना मंडळी, पूर्ण घरभर याचा सुगंध सुटतो. इतकी सुंदर ही भाजी बनवून तयार होते. अगदी
या भाजीपुढे आचारी पद्धतीचा पण ज्या भाज्या बनवतात ना त्यासुद्धा फेल आहेत. इतकी सुंदर ही वांग्याची भाजी बनवून तयार होते. नेहमीपेक्षा वेगळी पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने भाजी कशी बनवायची. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आज तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर मसाला व्यवस्थित परतल्याच्या नंतर यामध्ये आपण जे वांगे फ्राय करून घेतले होते आणि जे टॅमॅटो फ्राय करून घेतले होते ते यामध्ये घालायचे. सुरुवातीला यामध्ये हलकंसं मी थंडच पाणी घातलं होतं. त्यानंतर मसाला व्यवस्थित परतल्याच्यानंतर वांगे आणि टॅमॅटो घातले आणि त्यानंतर यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे. आता हे सगळं एकजीव करायचं आणि आरामात गॅस मध्यम करून ठेवायचा आणि 5 ते 6 मिनिटासाठी किंवा वांगे व्यवस्थित शिजेपर्यंत ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवायचं आणि मस्त अशी ही भाजी शिजवून घ्यायची. तर आता 6 ते 7 मिनटं झालेली आहेत ही भाजी शिजायला घालून. तुम्ही बघू शकता मस्त अशी ही भाजी शिजलेली आहे. तर हे बघा, वांग्याचं असं देठ शिजलं ना तर समजायचं ही भाजी आपली तयार आहे. आता यावरून थोडीशी आणखी कोथिंबीर घालायची आणि मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी खायची. खूप भारी लागते. तुम्ही ह्याआधी अशी भाजी नसेल ट्राय केली ना तर एकदा नक्की ट्राय करा. खूप भारी ही रेसिपी आहे मंडळी. तर रेसिपी कशी वाटली ना ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपीविषयी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून पाठवा. तर इथे मी मस्त असं हे वांगं घेत आहे आणि यासोबत मस्त अशी ज्वारीची भाकरी. हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे मंडळी. संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी हा बेत तुम्ही सहज बनवू शकता. मंडळी, तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. कशी वाटते ते मला कमेंट करून सांगा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.